तर रोहित पवार यांना आलेल्या ईडी नोटीसवरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। आरोपांमध्ये तथ्य असेल तर अडचणी येतात, नसेल तर काहीच अडचण नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। तर पक्ष फोडण्यासाठी आणि घर फोडण्यासाठी एजन्सीचा वापर होत असल्याचा टोला सुप्रिया सुळेंनी हाणलाय। मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही। मला हे का बाकीच्या ईडी एक मिनिट, ईडी संस्था ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येते, त्याच्यामुळे ईडीच्या नोटिसा कुणाला याव्यात। आता मागे मला पण इन्कम टॅक्सच्या नोटिसा आलेल्या होत्या। नोटीस ज्यांच्या काही संस्था असतात, म्हणजे ज्यांना जो अधिकार असतो तो अधिकार ते त्या ठिकाणी अधिकाराचा वापर करत असतात। काही तथ्य असेल तर अडचणीला सामोरं लागतं, तथ्य नसेल तर काही त्याच्यामध्ये अडचण येत नाही। राज्य अदृश्य शक्ती चालवते, तर ती अदृश्य शक्ती नक्की कोण आहे जी महाराष्ट्राच्या विरोधात कट कारस्थान करते, मराठी माणसाच्या विरोधात कट कारस्थान करते, मराठी माणसांनी स्थापन केलेले पक्ष फोडते, हेच काम ही अदृश्य शक्ती करते। मी ह्या अदृश्य शक्तीचा जाहीर निषेध करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।